मी सोलापुरातून आहे। सोलापूरच्या माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा इथे शिवरायांच्या पुतळ्यावरून निर्माण झालेला वाद हा कायम आहे। दोन्ही समाजासोबत प्रशासनाची चर्चेची पहिली फेरी फिसकटली। पुतळा स्थलांतरित होत नाही तोपर्यंत अन्नत्याग। नानादेव महाराज फरांडेंनी हा इशारा दिलाय। पारंपरिक गजी ढोल वाजवत लक्ष्मण हाके आणि खेलोबा देवस्थानचे महाराज यांनी आंदोलन। माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथील प्रशासन दोन्ही समाजासोबत सुरू असणाऱ्या चर्चेची पहिली फेरी फिसकटलेली आहे। या चर्चेच्या पहिल्या फेरीमध्ये दोन्ही समाजाकडून जागेवर दावा करण्यात आलेला आहे। चर्चेतून कोणीही मार्ग काढण्यास सध्या तरी तयार नाहीये आणि त्यामुळे खेलोबा देवस्थानचे नानादेव महाराज फरांडे यांनी अंजनगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा स्थलांतरित करावा अशी थेट मागणी बैठकीमध्ये केली आहे। तर जागेवरून पुतळा हलू देणार नाही अशी भूमिका शिवभक्तांची आहे। याबाबत प्रशासन पुन्हा एकदा दोन्ही समाजाच्या शिष्टमंडळांसोबत चर्चा करणार आहे। दरम्यान खेलोबा देवस्थानचे पदाधिकारी आणि लक्ष्मण हाके यांनी पारंपरिक गजी ढोल वाजवत आंदोलन सुरू। आतमध्ये प्रशासनाने चर्चेसाठी बोलवलं होतं। त्यांची चर्चा अशी झाली की आम्हाला थोडासा वेळ द्या असं ते म्हणत होते। म्हणलं तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा वेळ तुम्ही घ्या आणि आम्ही तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर तोपर्यंत बसूनच राहू। जोपर्यंत तुमची कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही ही जागा काय सोडणार नाही, ही आमची फायनल चर्चा करून आम्ही आलेलो आहे। अंजनगावातील वादावरून जरांगे पाटलांकडून शांततेचं आवाहन करण्यात आले। मराठा धनगर वाद पेटू नये, चर्चेतून तोडगा काढू अशी भूमिका मनोज जरांगे पाटलांनी घेतली। पुतळ्याच्या मुद्द्यावरून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय। जरांगे पाटलांनी दोन्ही समाजांनी शांतता राखावी, जरांगे पाटलांनी हे आवाहन। सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे, मराठा असो किंवा धनगर असो, तुम्ही शांततेने घ्या। आपण बसून त्याच्यावरती काय विषय त्याच्यावरती तोडगा नक्की काढू। कारण आपण मराठा समाजाने धनगर समाजाने आपल्याला कोण तोडण्याचा प्रयत्न करतंय का, असं काही डाव असू शकतो का या माध्यमातून, याच्यावर सुद्धा भारतानं लक्ष ठेवलं पाहिजे। मग तो विषय कुठलाही असो, तो भूमचा असो किंवा तो आपल्या कळमचा असो किंवा कुठलाही असो,